नमस्कार मंडळी, वेलकम टू येट अनदर व्लॉग ऑन ट्रॅव्हल विथ प्राजू. आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये कारण विसर्जन सोहळा आम्हाला इथला यावर्षीचा कव्हर करायचा आहे आणि आज आहे अनंत चतुर्दशी. तर आम्ही सध्या आहोत मेट्रो स्टेशनला आणि आम्ही जातो आहे मंडई मेट्रो स्टेशनला फ्रॉम दिस मेट्रो, पुणे मेट्रो पहिल्यांदा. सो लेट्स गो. तर आम्ही मंडई मेट्रो स्टेशनला उतरलेलो आहोत आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगते की आम्ही मुंबईवरनं आलेलो आहोत पुण्याला पहिल्यांदा पुण्याचा विसर्जन सोहळा शूट करायला आणि बघायला सुद्धा. त्यामुळे आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. आम्ही आता मेट्रो स्टेशनवरनं कुठे जायचं, कोणत्या साईडला जायचं ते फिगर आउट करतोय. मीन वाईल भरपूर गर्दी तर झालेली आहे ऑलरेडी, पण मुंबईच्या गर्दीसमोर सध्या तरी काही वाटत नाही आहे आम्हाला. तर बघूया पुढे जाऊन कसं वाटतंय. आत्ता वाजलेले आहेत 9:15 आणि 9:15 का 9:30 पासूनच गणपती निघणार होते. मानाचे 5 गणपती पहिले निघतात आणि त्यानंतर बाकीचे गणपती निघतात. सो आपल्याला मेनली ते कव्हर करायचं आहे. तर चला पटकन जाऊया आता. काय रे, ठरलं की नाही तुझं, कुठे जायचं आहे आपल्याला? अरे कळतच नाही कुठच्या बाजूला, या साईडला की या साईडला. अर्धी लोक इकडे जात आहेत, अर्धी लोक तिकडे जात आहेत. सो गुगलला डिच करून आम्ही फायनली पोलीस काकांना विचारलं आहे आणि त्यांनी आम्हाला एक दिशा सांगितली. आम्ही त्या दिशेने चाललो आहे ऑलरेडी. सो मी मेनली एक्सायटेड आहे कलावंत पथकासाठी. कलावंत पथक म्हणजे मराठमोळ्या कलाकारांचं पथक, म्हणून ते कलावंत पथक. आणि भरपूर मराठी ॲक्टर ॲक्ट्रेसेस बघायला मिळतात आणि त्यांना वाजवताना बघायला अजून मजा येते. त्यामुळे मेन अट्रॅक्शनाचं ते आहे. सो बघूया आपल्याला ते कुठे बघायला मिळतात. आणि आय थिंक आवाज येतो आहे आम्हाला ऑलरेडी. सो लेट्स गो. तर आम्ही आता एक सेफ स्पॉट शोधतोय पुढे जाऊन की तिथून आम्हाला सगळेच बघायला मिळतील विसर्जनं.
योगेश्वरी गणपती, हा दुसरा मानाचा गणपती. गणपती जाताना बघून घेऊया जवळून आणि मग आपण ढोल ताशा पथक कव्हर करायला पुढे जाऊ. बाप्पाच्या या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. आपल्या पुण्याचा राजा इमानदार अशा हर हर महादेव रथात आता येतोय पुण्याचा तिसरा मानाचा गणपती, गुरुजी तालीम गणपती. देण्यासाठी असंख्य पुणेकर इकडे जमलेले आहेत. सगळ्या पुणेकरांना बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी सगळ्यांचे हात वरती पाहिजे. पुण्याच्या राजासाठी म्हणजे तिसऱ्या मानाच्या गणपतीसाठी. पण मानाचा गणपती तर काय पुढे येत नाही आहे, म्हणून आता आम्हीच पुढे चाललो आहे. म्हटलं थोडंसं पुढे जाऊन आपण कव्हर करूया. एवढ्या जवळून तिसरा मानाचा गणपती. एवढ्या जवळून बघायला मिळाला तिसऱ्या मानाचा गणपती. किती सुंदर आहे, किती सुंदर. आता हा एक चौथा मानाचा गणपती, तुळशीबाग बागेचा गणपती. हा होता मानाचा चौथा गणपती, तुळशी बागेचा गणपती. तो पण तुळशी बागेचाच आहे, पण मेन गणपती हा मोठा आहे असं विनायकने सांगितलं मला. सो ही मूर्ती बघा, भव्य मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे.
मानाचा 14 गणपती आणि आता आहे मानाचा 5वा गणपती. थँक्यू. अरे बरं शुगर होईल ना तेवढी. आता आहे 5वा मानाचा गणपती, केसरीवाडा गणपती. तुला काय माहिती आहे या गणपतीबद्दल? टिळकांनी सुरू केलेला पहिला गणपती असेल असावा. टिळकांनी सुरू केलेला पहिला गणपती असावा. कुठे गेली सायली? सायली कुठे गेली? हा मानाचा 5वा गणपती. पुण्यात येण्याची खासियत हीच आहे की हे असे वाडे बघायला मिळतात. वाडे आम्ही पहिल्यांदा शूट कमी करतोय आणि एन्जॉय जास्त करतोय, राईट?
मागे थांबा, समोर येऊ नका. वस्त्राला जरा मागे त्यासाठी अडचण आणू नका. दोरीच्या मागे थांबून आनंद घ्यायचा आहे. शिवमुद्रा पथक समोर घ्या. मिरवणुकीच्या बाबतीत मिरवणुकी चालू आहेत. आपण नशिबात आहोत की आपल्याला आधीच हे सगळे गणपती बघायला मिळाले मागे मंडईच्या इथे, आणि आता आम्ही तुळशीबागेच्या चौकात आहोत आणि अजूनपर्यंत दुसराच मानाचा गणपती गेला आहे, म्हणजे दुसऱ्याच गणपतीची मिरवणूक पुढे सरकली आहे. खूप हळूहळू आरामात चालू आहे सगळं. आत्ता वाजलेले आहेत 12:30. पण हा फील कसा वाटतोय तुला? एकदम बेस्ट. म्हणजे मी गेली 5 ते 6 गेली 10 वर्ष मी मुंबईचा विसर्जन सोहळा कव्हर करतोय किंवा एन्जॉय करतोय म्हणताय, पण हा फील नाही. हे खूप बेटर आहे. म्हणजे विनायक हे मिस करणार होता, त्याला नव्हतं यायचं, तो ऑलमोस्ट पण आता नको जाऊया, कारण म्हणजे एवढं या पुण्यापर्यंत वगैरे ड्राईव्ह करून, आणि आम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं खूप गर्दी असणार वगैरे वगैरे, बट ही गर्दी काहीच नाहीये. ही गर्दीच नाहीये. मुंबईच्या मनाने ही गर्दीच नाहीये. तुम्ही गणपतीच्या एवढा जवळ जाऊ शकता, हे खूप आहे. हे
ही गर्दीच मी तर नाही नशिबान समजते की एवढ्या जवळ जायला मिळतं या सगळ्या फेमस मानांच्या गणपतींजवळ भाई. आणि विदाऊट एनी केओस. मॅनेजमेंट पण चांगलं आहे. एक नंबर मॅनेजमेंट आहे की ती मिरवणूक पुढे पुढे सरकते आहे, लोकांची गर्दी तिकडेच आहे. कार्यकर्ते बेटर आहेत, हा, पथकाचे कार्यकर्ते पण बेटर आहेत. कोणी कोणाला धक्काबुक्की नाही आहे. येस. जी शिस्तीत सगळे उभे आहेत. जी लोकं आली आहेत ती पण बेटर आहेत, सगळ्यांना सांभाळून घेत आहेत. हो. आणि ते मानाचे गणपती पालखीत असून पण त्यांचं दर्शन आरामात होत आहे. आरामात. येस, म्हणजे आम्ही एन्जॉय करतोय खरं म्हटलं तर. म्हणजे आम्ही तर लिटरली असं विचार करतो की थोडा वेळ आपण जाऊन हॉटेलमध्ये थोडा आराम करून परत येऊ शकतो, कारण माझ्या फोनची बॅटरी आता डेड होत चालली आहे. एवढं कव्हर केलं आहे मी ऑलरेडी. पण त्याच्यामुळे आम्ही म्हटलं घरी जाऊन जरा चार्ज करून येऊया. येस, थोडा ब्रेक घेऊया मध्ये आणि परत येऊया. ऑल्सो दुसरी गोष्ट म्हणजे मानाचे 5ही गणपती जाईपर्यंत हे बाकीचे जे मंडळाचे गणपती आहेत ते बाप्पा बिचारे वाट बघतायत शांतपणे. त्यांची अशी इथे बघा हे लाईनीत हे आहेत असे, हे पूर्ण लाईन रांग मागेपर्यंत जाते, लांबपर्यंत. आणि त्याही साईडला रोड चौकाच्या त्या साईडला पण आहेत गणपती असेच थांबलेले आहेत, विच इज कमेंडेबल. थोडा थोडा पाऊस येतोय आता. पाऊस सुरू झालाय. येस, मस्त वेदर. मस्त छान वारा आहे, थंड आहे, घाम येत नाहीये, कोणाच्या घामाचा वास येत नाहीये. मुंबईमध्ये असतं तर मुंबई तर बापरे. व्हिडिओ काढून सध्या ताईला हे करा निघून जाते मग पप्पा. विघ्नेश कडेकर मोठे असतील तर इकडे त्यांची बहीण इकडे आहे, त्यांनी टावरकडे यायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
तर आम्ही आता आमच्या हॉटेलच्या रूमवरती आलेलो आहोत आणि संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आम्हाला वाटलेलं की आम्ही दुपारीच येऊ घरी, पण एक एक गणपती जात आणि मग त्या गर्दीतनं वाट काढत पुन्हा मेट्रो स्टेशन पर्यंत जाऊन पुन्हा रूमवरती हॉटेलवरती येणं आमचे 5-5:30 वाजलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे पण हा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता, खूप सुंदर. इव्हेंच्युअली गर्दी वाढली. 12 नंतर, दुपारच्या 12 नंतर आय थिंक सगळे घरातले गणपती वगैरे आटपून मग पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन सोहळा बघायला आले. त्यामुळे भरपूर गर्दी वाढली आणि 2 नंतर तर प्रचंडच वाढली. म्हणजे प्रत्येक त्या पथकासोबत ती गर्दी, एक अशी ती लाट येत होती गर्दीची. पण ती गर्दी आम्हाला आवडली. असं कधीच कुठेही वाटलं नाही की बाबा स्टॅम्पेड सिच्युएशनच होईल किंवा लोक काय फायदाच उचलतायत किंवा काय चोरीच करतायत असं वगैरे. आम्हाला तरी एक्सपिरियन्स असा नाही आला देवाच्या कृपेने. त्यामुळे आम्हाला खूप मज्जा आली. पण मी अजून व्लॉग एंड नाही करते इथे. आम्ही संध्याकाळी कलावंत पथकासाठी आम्ही ॲक्च्युली थांबलेलो की आम्हाला वाटलं की मानाच्या गणपतींना असेल कलावंत पथकाचं वादन, पण नव्हतं. आणि त्यांचं संध्याकाळी आहे 8 वाजताच्या सुमारास. त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत टिळक रोडवरती. मग आपण भेटूया संध्याकाळी. नमस्कार. कहिए क्या सुनेंगे आप? मैं कर रही थी किसी का इंतजार, वो जिसे रोड्स ब्लॉक करून ठेवला असल्यामुळे विसर्जन कारणामुळे आम्हाला स्वारगेटच्याच इथे उतरवलं सारसबागेत रिक्षाने आमच्या. आणि तिथून आम्ही चालत गेलो टुवर्ड्स ऑल दी मिरवणूक्स. आणि जे आम्ही बघितलंय, वी वर नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट ॲट ऑल. सकाळचा एक्सपिरियन्स आणि आत्ता संध्याकाळचा एक्सपिरियन्स हा विसर्जनाचा वॉज लाईक जमीन आसमानचा फरक म्हणतो ना तसं. म्हणजे एवढा वास्ट डिफरन्स होता या 2 एक्सपिरियन्सेसमध्ये की आम्ही खरोखर आमची तयारी नव्हती हे बघण्याची. म्हणजे तुम्ही आता बघितलंच असेल की एवढे लाऊड स्पीकर्स आणि ते सगळ्या पथकांचे DJ होते आणि एकाच त्या लाईनीत त्या एकाच रूटवरती 10-15 DJ आणि 10-15 ती पथक. म्हणजे त्या गणपतीचं आणि त्या गाण्यांचं काही घेणं देणं नाही आहे. त्यात नॉईज पोल्युशन, एवढा मोठा आवाज. म्हणजे 10 तर मी खूप कमी काउंट म्हणते, अशी 100 पथकं असतील माझ्या मते. आणि तेवढी लोक नाचतायत, पिऊन वगैरे पण नाचतायत. त्यामुळे आमची तर टरकली खरोखर सांगू तर. आणि आम्ही प्रयत्न केला की आपण एक तर दगडूशेठ आमचा राहिला, दगडूशेठचं विसर्जन बघणं आणि म्हणजे मिरवणूक बघणं, आणि कलावंत पथक आम्हाला करायचं होतं रेकॉर्ड, पण तेही राहिलेलं. म्हणून त्या दोन्हीच्या दिशेने आम्ही जात होतो. प्रयत्न केला आम्ही जायचा, बट इट वॉज नॉट सक्सेसफुल कारण खूप जास्त गर्दी होती. आणि आम्ही गिवअप केलं की नाही, इथून जाणं शक्यच नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही मेन रोड पकडायचं ठरवलं आणि पटकन नशिबाने स्वारगेट मेट्रो स्टेशन जवळ होतं आणि आम्ही मेट्रो स्टेशन पकडून मेट्रोने आम्ही आमच्या हॉटेलवरती आलो आणि इथेच जेवलो आम्ही. की बाबा ती गर्दी नको, ती गर्दी वेगळीच आहे आणि खूप अनसेफ फील झालं तिकडे. पण नंतर एक असं आम्हाला कळलं, आमच्या मित्राने सांगितलं की ते वादनच कॅन्सल करावं लागलं कलावंत पथकाला. त्यामुळे त्यांचं वादनही नाही झालं आज. त्यामुळे आम्हाला कमी रिग्रेट आहे की आम्ही मिस नाही केलं ते. आणि मी तर रेकमेंड करेन पर्सनली, जर तुम्ही प्लॅन करत असाल पुढच्या वर्षी यायचा विसर्जनाच्या वेळेला पुण्याला, मुंबईतनं किंवा कुठूनही, तर तुम्ही सकाळी 9-9:30 वगैरे मंडईला उतरा. मेट्रोने या किंवा कसेही, पण मंडईमध्ये जा. आणि मंडईतनंच सकाळी हे सगळे मानाचे 5 गणपती तरी ॲटलिस्ट तुम्हाला तिकडे दिसणार. आणि बाकीचे गणपती लाईनीत असतातच वाट बघत की हे जेव्हा मानाचे पुढे जातील त्यावेळेला ते सगळे गणपती मागून येत असतात. त्यामुळे सगळे गणपती तुम्हाला एवढ्या क्लोजली बघायला मिळतील मंडईतनं.
तर ती बेस्ट आयडिया आहे. तिकडे बघा सगळे गणपती, सगळ्या गणपतींचं दर्शन घ्या मनसोक्तपणे आणि मग त्यांची मिरवणूक बघायला तुम्ही ती तुळशी बागेतली जे चौक आहेत, कोणत्याही चौकात उभे राहा, कोणत्याही कॉर्नरला उभे राहा, तुम्हाला त्यांच्या मिरवणुकी दिसतील आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. ह्या मिरवणुकी आरामात 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत पण असतात तिकडेच आणि सतत ते चालूच असतात मिरवणुकी त्यांच्या बॅक टू बॅक आणि एवढं ऑर्गनाइज्ड असतं हे सगळं की प्रत्येक ढोलताशा पथकाचे वादनाची तुम्हाला मजा घ्यायला मिळते. प्रत्येक त्याच्या जी काही कला त्यांना दाखवायची आहे त्या पथकाद्वारे ती सगळी बघायला मिळते सगळ्या लोकांना. त्यामुळे हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तुम्ही नक्की घ्या आणि ते सकाळ झाल्यानंतर संध्याकाळी जर तुम्हाला DJ वगैरे एन्जॉय करायचं असेल तरच तुम्ही जा आणि ती गर्दी आवडत असेल तरच तुम्ही जा. नाहीतर वी वूड नॉट रेकमेंड टू गो इन द इव्हनिंग. जर तुम्ही फॅमिलीसोबत आहात, बायकोसोबत आहात, पोरांसोबत आहात तर नका जाऊ. पण तुम्हाला जर बघायचं असेल, तुम्ही मुलं आहात तर तुम्ही हा एक्सपिरियन्स पण संध्याकाळी घेऊ शकता. आणि हा तुम्ही स्वारगेटच्या इथून सारसबागेतनं तुम्ही जाल टिळक रोडच्या दिशेने तर तुम्हाला हे सगळे गणपती संध्याकाळी बघायला मिळतील तिकडे विथ ऑल द DJ अँड ऑल द ड्रामा. आणि हो, थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना ज्यांनीही आम्हाला इंस्टाग्रामद्वारे किंवा फोन करून किंवा व्हॉट्सॲपवरती ह्या सगळ्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांची माहिती दिली आहे. सो थँक्यू सो मच. स्पेशली सुयश, विनायकचा मित्र आहे, फोटोग्राफर आहे तो, आणि त्याच्यामुळे आम्हाला हे कळलं इम्पॉर्टंटली की तुम्ही मंडईतनं सुरुवात करा. त्यामुळे ती एक खूप युजफुल टिप झाली आहे. साहिल सावंत, रितेश, सिद्धेश, रोहन, गौरीताई आणि मिहीर, थँक्यू सो मच. मी अजून कोणाचं नाव जर विसरत असेल तर आय एम रिअली सॉरी. बट तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे आम्ही तंतोतंत तसं फॉलो करायचा भरपूर प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आला आहे की आम्ही इथे येऊन हे सगळं शूट करू शकू आणि तुम्हाला इथली मजा दाखवू शकू. मला भरपूर लोकांनी अजून सांगितलेलं की तुम्ही 8:30 साडेआठला पोचा. ती रांगोळी बघायला मिळते, भरपूर मोठी अशी रांगोळी काढलेली असते आणि ती बघण्यासारखी असते. आम्ही नाही पोचू शकलो, पण तुम्ही आलात तर तुम्ही नक्की प्रयत्न करा 8-8:30ला पोचायचा आणि ती रांगोळी पण बघायचा, एन्जॉय करायचा. आणि असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा, अशीच आमची मदत करत राहा. अगेन प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. शेअर करा हे व्हिडिओज आणि आपल्याला सबस्क्रायबर्स हवे आहेत त्यामुळे त्याच्यातही आम्हाला मदत करा प्लीज. तुमच्या सगळ्या सपोर्टमुळेच आपण अजून पुढे जाऊ शकतो, हे चॅनल अजून मोठं करू शकतो. थँक्यू सो मच अगेन. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.